मैले पण कुदेव धुळे गावल मणी मालवले डोईवर हंडाने अण्णावर गुंडा डोईवर हंडाने अण्णावर गुंडा मला लावतील पाणी भराले म्हणे कान मैले लावतील पाणी भराले म्हणे कान मैले लावतीन पाणी भराले म्हणे कान मैले लावतीन पाणी भराले म्हणे मालनले 40 गावले जाऊ जना माय 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 सोळा देवी न दर्शन लेऊ जना माय देवी न दर्शन लेऊ जना माय नागर मले जाऊ जना माय हो वाणी नागर मले जाऊ जना माय मन कणबैल नारय लेऊ जना माय आणि मैवैल नारय लेऊ जना माय अरे वाणी आणि पुरंगाई कडे म्हणे पाणी निघा लेऊ जना माय हो पाणी निघा लेऊ जना माय सोना नागरले जाऊ जना माय सोना नागरले लेऊ जना माय अरे सोना राणी मोर कशी करते घरे कटवर पाणी निघा लेऊ जना माय पाणी निघा लेऊ जना माय सुतार नागर मध्ये जाऊ जना माय सुतारल्या गौरंग लेऊ जना माय तरणी पोर तरंगडे काढे पोर म्हणे पाणी निघा घर लेऊ जना माय पाणी निघा घर भरू जना माय हो सुतारणी पोर कशी जाऊन घरे काढे पोर पाणी निघा घर लेऊ जना माय अरे पाणी निघा घर लेऊ जना माय पाणी निघा घर लेऊ जना माय या गाण्यासाठी साजे येवले यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गोपाल नरहर येवले त्रिमूर्ती व्हरायटीज रदगल्ली यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यासोबत फरमाईश रडू नको बाळा मी पाण्यानं जाते नका रडाव रे थांबा. संदेश भाऊ येवले यांच्याकडून पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सर्वांनी संदेश भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. स्वप्नील दादा धामणे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. लाल लाल लुगडानी व मायतू हिरवा पदरानी या गाण्यासाठी सागर व मेखे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. थोड्या ते गीत होईल. प्रशांत दादा अमृतकर यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. या पुढील गीत होईल. पहिले गाण्याची फरमाईश होती उंबर म्हणता रोप हे गीत होईल. दगडू काशीनाथ शिनकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. उंबर म्हणता रोप
बर म्हणता रूप रोपना रोपना मायूबर म्हणता रूप रोपना बर म्हणता रूप रोपना मायूबर म्हणता रूप रोपना ओन दोरी गडनी अंबिका माता तुले काय लागणी झोप झोपना माय तुले काय लागणी झोप झोपना बर म्हणता खोड खोडना मायूबर म्हणता खोड खोडना ओ माहुर गडनी रेणुका माता निवार एवढ कोड कोडना माय निवार एवढ कोड कोडना जय हो अरे अरे बर म्हणता काडी काडी ना मायूबर म्हणता अरे तुळजा बोलणे वो आणि माता निसनीर विहाडी साडी ना माय निसनीर विहाडी साडी ना बर म्हणता पण पडना वायुंबर म्हणता पडना गोडगावनी कनमाई माता तुनी काय भरून कोड कोडना माय तुनी काय भरून कोड कोडना बर म्हणता सेंडा सेंडना मायूंबर म्हणता बर खेळणी कनमाई माता तुन माय लागना झेडा झेडा माय तुन काय लागना झेडा झेडा जय हो गोपाल कृष्ण भगवान की जय हो अरे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा आपले सर्व अरे मी पाण्याला जाते हो बाई सर्व असले उठले आपले आपला पार रडी राहिला आपले नाचते बरं ते उडा जो उठणार नाही त्याच्या शेजारच्याची शपथ त्याला हो म्हणे माय एक नेकली मैत्रिणी हो माय चल पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते हो पाण्याला जाते पाणी घेऊन येते
पाण्याला जाते पाणी घेऊन येते हो हो रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते हो पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते गोपाल कृष्ण भगवान की जय हो अरे लकडाचा घोडा तुला खेळायात येते लकडाचा घोडा तुला खेळायात येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हो कृष्ण कवलन राम राम बाबा की जय हो हो एका जनार्दनी तुला पाळण्यात टाकते एका जनार्दनी तुला पाळण्यात टाकते बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते वा भाई वा गोपाल कृष्ण भगवान की या गाण्यासाठी लोकेश दादा वाणी यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गौरव मधुकर पितृभक्त यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आपले जयेशदादा पोठावडे यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस त्यासोबत पायरीले लावू तुम्ही ज्योती या गाण्याची फरमाईश पण पहिले माले भाऊ बंदसले बनायले बलावा भाऊ बंदले बाबा हे गीत होईल संदेश भाऊ येवले युवा नेतृत्व यांच्याकडून पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद संदेश दादा बलावा भाऊ बंदले बाबा संदेश भाऊ यांनी इकडं पोरांची इच्छा आहे संदेश भाऊनी इकडे राहावं अन्नपूर्णा प्रोव्हिजन 22कर परिवार पक्क्या गुरुचा चेला ही फरमाईश आलेली तत्पूर्वी बलावा भाऊ बंदाले अम्मा हे गीत होईल त्यासोबत 201 रुपयाचं बक्षीस आलेलं धन्यवाद पुन्हा एकदा दोघं हात वरती करू आपण काय आहे आजूबाजूला जागा करू द्यावर मध्ये कोण कोण झोपले आज काय उठी नाही राह ना शेणा जेवण ठेवले आपण सर्वांसाठी हा चला दोन्ही हात वरती करा मला दिसायला येत नाही ना दूर न दिसत नाही म्हणून हा कोण आहे चला मावशी झोपी घेऊ माय बापरे दोन्ही हात वरती आणि टाळी वाजवायची आपल्याला बाजूवाला जागा व्हायला पाहिजे थांबा रे पोरेश्वर थांबा बोला सोळा कुल स्वामिनी माता की बोला कन्हेर राजा की बोला कानबाई माता की हज के आनंद की बराबर सर्वजण नाचाल तर मी गाणं म्हणेल बघा नाही तर गवळण म्हणून जोगवा हा आमनावर काही नाराज आहेत का म्हणे काही चूक बोल वहिनी दाढेच माफ करा बरं जिना छोटा आहे आपला नाही ना आपल्या आरामातून आडे व 40 गावामा हरी कुलदेवी उनिवा
नव माय ओ कधेर कानबाई मना घर येईव माय सोळा कुलदेवी मना घर येईव माय ओ बल्लावा बल्लावा भाऊ भांडाले व माय ओ बल्लावा बल्लावा भाऊ भांडाले व माय बल्लावा बल्लावा भाऊ बंदा बाया बल्लावा बल्लावा भाऊ बंदा बाया ओ बल्लावा बल्लावा भाऊ बंदा बाया बल्लावा बल्लावा भाऊ बंदा बाया या भाऊ बंदा बाया और उठदरा नीला दी आणि कान बैसडी उठदरा नीला दी आणि कान बैसडी शोभन राय मलिकान बाईला कोणागर शोभन राय मलिकान बाईला बलावा बलावा गाणार भाऊ बलावा बलावा गाणार भाऊ बलावा बलावा वदर भाऊ बलावा बलावा सागर भाऊ जागरण करील राली मलिकान बैसडी जागरण करील राली मलिकान बैसडी अरे जागर शोभन राय मलिकान बाईना जागर शोभन राय मलिकान बाईना कोणागर नावा जाव मला बरकना कोणागर नावा जारे मला बरकना कोणागर नावा जारे मला बरकना कोणागर नावा जारे मला बरकना शिरपूर गाव नावा झारे मला गोरखना शिरपूर गाव नावा झारे मला गोरखना अव शिरपूर गाव नावा झारे अव गोल्डन बँड नावा झारे या 16 ते 20 लेहरा रे मला गोरख सोला दे बिसले आनारे मला गोरखना बोला कन्हई माता की हरे ईज कणकणी मिरिंग न पाणी पडवा माय माय म्हणे मैया माझा शुभ माय मिरिंग न पाणी पडवा माय माय म्हणे मैया माझा शुभ माय थोडाच टाइम आपल्याकडे
शुभमाय मिरिंग पाणी पडवा माय माय म्हणे मैया माझा शुभमाय मला कनेर पामर हातले व माय कानबाई मी जोरा पहिले व माय कनेर पामर हातले व माय कानबाई मी जोरा पहिले व माय देवगणाचं लाठी जगतनी मिरिंग पाणी पडव माय माय म्हणे मैया माझा शुभमाय मिरिंग पाणी पडव माय माय म्हणे मैया माझा शुभमाय या वाणीला घराले जाय जो माय तटे गणारले जो माय वाणीला घराले जाय जो माय तारा पूजाले जो माय देवगणाचं लाठी जगतनी मिरिंग पाणी पडव माय माय म्हणे मैया माझा शुभमाय मिरिंग पाणी पडव माय माय म्हणे मैया माझा शुभमाय देवगणाचं लाठी जगतनी मिरिंग पाणी पडव माय माय म्हणे मैया माझा शुभमाय मिरिंग पाणी पडव माय माय म्हणे मैया माझा शुभमाय हरे काया वावारा माधव रंदिनी पामे काया वावारा माधव रंदिनी पामेरा द्वैवर तंबानी घागर कसाला दो नंबर द्वैवर तंबानी घागर कसाला दो नंबर ससराई हवासी सेना कसा धावत होना ससराई हवासी सेना कसा धावत होना घगर मना पादेना अन महिला की सेना घगर मना पादेना जय हो हो काया वावर माधव नंदिनी पामेर काया वावर माधव नंदिनी पामेर अरे वाज 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 मला संबळवाला आज म्हणा नाचा नाटाईवर ओ वाज 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 मला संबळवाला आज म्हणा नाचा नाटाईवर ओ वाज 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 मला संबळवाला आज म्हणा नाचा नाटाईवर ओ वाज 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 मला संबळवाला आज म्हणा नाचा नाटाईवर या कन्यानी कानबाई कमी गैर कन्याला कानबाई तुम्ही राहिला हो कन्यानी कानबाई कमी गैर कन्याला कानबाई तुम्ही राहिला हो वाज 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 मला संबळवाला आज म्हणा नाचा नाटाईवर वाज 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 मला संबळवाला आज म्हणा नाचा नाटाईवर जय हो ओ डम 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 डमरूवाला ओ डम 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 डमरूवाला होय महादेवा उगड तिसरा डोला दर्शन दे रमला ओ महादेवा उगड तिसरा डोला दर्शन दे रमला चला सर्वांनी ये. जीजीबाई मादेवा
होय महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला महादेवा हो महादेव से मला साधा भोळा हो महादेव से मला साधा भोळा भोळा महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला डम 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 डमरुवाला डम 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 डमरुवाला होय महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला जय हो हो माधवनी झेंडा मागणाऱ्या धारा हो माधवनी झेंडा मागणाऱ्या धारा होय महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला होय महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला महादेवा उघड दिसला डोळ्यानं दर्शन दे रमला जय हो अरे सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं अरे सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं हो बेलाच्या पाण्यात बाई मला सापडलं सोनं हो बेला अहो सापडलं सोनं राम लक्ष्मण दोघे जण अरे सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं हो बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोनं बेलाच्या पानात बाई मला सापडलं सोनं हो सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं सापडलं सोनं बाई मला सापडलं सोनं गौरव मधुकर पितृभक्त यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच लक्ष्मण आत्माराम अमृतकर व गोपाल अरुण अमृतकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आपल्या कुलस्वामिनी मंडळातील आमचे प्रदीप काका पिंगळे यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मी पक्क्या गुरुचा चेला या गाण्याची फरमाईश सोबत संजय दादा यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आले. लाड युवक संघटना यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री योगेश अमृतकर यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. वासुदेव नारायण ब्राह्मणकार, वासुदेव हरी ब्राह्मणकार यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. हर्षल अरुण येवले, अनमोल प्रोव्हिजन, हातात बोखरी जाडूमाय वसरी
या गाण्याची फरमाईश आहे. त्यासोबत 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पक्क्या गुरुचा चेला हो. खास युवक मंडळासाठी. असा गुरु रवी केला जीवावर टाकावा असा गुरु रवी केला झाला मी पक्क्या गुरुचा चला साहेब किती हो एक माणूस अनेक भेटलाय असा गुरु भेटलाय असा गुरु या जीवनाला आयुष्य झालंय सुरू आयुष्य झालंय सुरू माझा धरून हाताला त्यानं मंत्र मला दिला माझा धरून हाताला त्यानं मंत्र मला दिला बघा उतार माझा झाला झाला मी पक्क्या गुरुचा दिला बघा उतार माझा झाला झाला मी पक्क्या गुरुचा दिला उतार माझा झाला झाला मी पक्क्या गुरुचा चेला बघणार माझा झाला रे झाला मी पक्क्या गुरुचा चेला आदेश बाबा बंगाला फिरून आला भगव्या गभनीवाला बाबा बंगाल फिरून आला होणार भगव्या गभनीवाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या गभनीवाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या गभनीवाला शिवाचे आहे पुत्र नाही गोनाशी जमले सूत्र राजबंदी नाही पवित्र नाही चालत तंत्र मंत्र शिवाचे आहे पुत्र नाही गोनाशी जमले सूत्र राजबंदी नाही पवित्र नाही चालत तंत्र मंत्र पुत बळाई गवरी त्याला रनाथ भगव्या गभनी बाला पुत बळाई गवरी त्याला रनाथ भगव्या गभनी बाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या गभनी बाला बाबा बंगाल फिरून आला रनाथ भगव्या गभनी बाला
आहे त्याच्या रिकाम्या ज्या बाटल्या ज्या आहेत त्या बाटल्या कोणीही इकडे तिकडे इतरस्त टाकू नका. जाताना तिथं डस्टबिन असेल तर डस्टबिन टाका, वरून जिन्यावरून खाली सोडू नका. ही एक महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आरती जोगवा झाल्यानंतर भगिनींसाठी ओटी आणि भेटवस्तू सर्व भगिनींना ती देण्यात येणार आहे यजमानांकडून. तर त्याची व्यवस्था खालील मजल्यावर त्या ठिकाणी केलेली आहे. तेव्हा शिस्तीत आपण सर्वांनी तो प्रसाद पण आणि भेटवस्तू ओटी घ्यायची आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं लक्ष घ्यायचं आहे. मला सांगायला एक विशेष आनंद होतोय. सर्वप्रथम सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या. आता एवढ्या सुंदर कार्यक्रमासाठी आपल्याला उपस्थित राहताल, आपण खरोखर भाग्यवान आहात. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतोय की या कुलस्वामिनी ग्रुपच्या आव्हानाला प्रतिसाद देत असताना मागच्याच वर्षी पुढील 2 वर्षाचे यजमानपद मागच्या वर्षी डिक्लेअर केले होते. त्यातले मी तुम्हाला आठवण करून देतोय. आता हे 2026 चालू आहे. पुढील वर्षी 2027ची जी पौर्णिमा असेल या पौर्णिमेसाठी ते यजमानपद स्वीकारलेलं आहे. ते आपल्या चाळीसगावातील सुप्रसिद्ध शिरोडे बुक स्टॉलचे सर्वेसर्वा श्रीमान राजेंद्र नारायण शिरोडे आणि श्रीमान मनोज नारायण शिरोडे या दोघं बंधूंनी पुढील वर्षाचं यजमानपद जे 56 भोग नैवेद्य महाप्रसाद आणि अजून कुलस्वामिनी ग्रुप सांगेल त्या पद्धती सर्व प्रायोजक या ठिकाणी यजमानपद श्रीमान शिरोडे बंधूंनी घेतलेलं आहे. टाळ्यांचा गजर त्या दोघं बांधवांसाठी या ठिकाणी असू द्या. आता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानणं, ऋण व्यक्त करणं या ठिकाणी मी क्रमप्राप्त समजतोय. कुलस्वामिनी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतोय. सर्वप्रथम या पौर्णिमा उत्सवाचं निमंत्रण पत्रिका, प्रत्यक्ष पत्रिका आपल्याला या ठिकाणी घरी जी पोहोचली, ही पत्रिका छापून देण्याचं काम श्रीमान निलेशजी पिंगळे मनीषा प्रिंटिंग प्रेस यांनी करून दिलं. त्याबद्दल कुलस्वामिनी ग्रुपच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर लाडशेकवाणी समाज मोठ्या मंडळानं या ठिकाणी ही वास्तू आपल्याला या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. म्हणून समस्त मंडळाचे म्हणजे अध्यक्ष, सचिव आणि सर्व सन्मान्य सदस्य या सर्वांचे कुलस्वामिनी ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार. त्यानंतर सुंदर असं हे भव्य असं मंडप या ठिकाणी सादर केलेला आहे. हा साकारलेला मंडप श्रीमान रंगरेश मंडप डेकोरेटर यांचे या ठिकाणी आभार मानतो. यानंतर आपल्या सर्वांपर्यंत या ठिकाणी आपल्या चांगले क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपलेले तसंच मौल्यवान असे व्हिडिओ क्षण ते त्या ठिकाणी टिपलेले आहे. असे शिरोडे डिजिटल या शिरोडे डिजिटलचे हेमंत भाऊ शिरोडे आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी मनापासून आभार. त्यानंतर आपल्या सर्वांना सुमधुर गीतांचा आस्वाद या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल कानुबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुप धुळे, शिरपूर आणि पुणे यांचे श्रीमान सारंगजी देशमुख, सागरदादा आणि संपूर्ण टीम या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं यजमानपद या वर्षाचं तसेच 56 भोग नैवेद्य महाप्रसाद तसेच बग्गी तसंच पाणी बॉटल आणि भेटवस्तू या सर्वांचं यजमानपद ज्या परिवारानं स्वीकारलं असे दनाई पुनाई माता मिरची सेंटरचे सर्व आदरणीय भाऊसाहेब नारायण हरी ब्राह्मणकर, अर्धांगिनी सौभाग्यातील लक्ष्मीताई नारायण ब्राह्मणकर, कुलस्वामिनी ग्रुपचे सदस्य श्रीमान हर्षल नारायण ब्राह्मणकर आणि चिरंजीव शुभम नारायण ब्राह्मणकर या संपूर्ण परिवाराचे मी कुलस्वामिनी ग्रुपच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वात जोरात टाळ्या उद्या कुलस्वामिनी ग्रुपसाठी, त्या कुलस्वामिनी ग्रुपने हा सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला. सज्जनो, कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याचं नियोजन महत्त्वाचं असतं आणि हे मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते सर्व प्लॅनिंग ह्या ग्रुपने केलं. म्हणून या ग्रुपसाठी एकदा टाळ्यांचा गजर आपण करूया. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये खास करून आपण सर्वांनी सक्रिय सभा घेत चांगलं जे गाणं गीत आपल्याला आवडलं या गीताला बक्षीस देऊन आपण देखील त्या ठिकाणी सहभाग नोंदवला. म्हणून बक्षीस देणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. यानंतर सर्वात शेवटी आभार या ठिकाणी मी असं व्यक्त करणार आहे. देवी सज्जनो, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये 2 मीटिंग त्या ठिकाणी झाल्यात. या मीटिंगला सांगायला थोडंसं खेद वाटतो की मोजकेच बांधव या ठिकाणी उपस्थित होते.
आणि हे उपस्थित असताना त्या ठिकाणी या कुलस्वामिनी ग्रुपने जबाबदारी स्वीकारली ही पूर्ण करत असताना यावर्षी त्यांनी कोणाकडेही कुठल्याही प्रकारचं देणगी स्वरूप काही मागितलं नाही. पण तरी देखील आपण सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी काहीतरी भगवंताचं देणं लागतो या भावनेतून या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करणार आहे की जोगवा झाल्या तर जोगव्यामध्ये, तसंच या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी समोर कुलस्वामीचं दर्शन घेताना प्रत्येक कुलस्वामीसाठी या ठिकाणी एक दानपेटी देणगी पेटी ठेवलेली आहे. त्या पेटीमध्ये सत्पात्री दान आपण टाकायचं आहे. त्याच्यानंतर तळमजल्यावर खाली गेल्यानंतर समजा इथं शक्य झालं नाही तर खाली प्रत्येक मजल्यावर त्या ठिकाणी गुंडी म्हणजे देणगी पेटी ठेवलेली आहे. या पेटीमध्ये सत्पात्री दान आपण सर्वांनी द्यावं असं नम्र आव्हान या निमित्ताने मी करतोय. विशेष आनंद या निमित्ताने मी सांगतोय, सागरदादा तुम्ही सांगितलं की चाळीसगावचा कुलस्वामिनी ग्रुपचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबर असतो. खरोखर एक नंबर असतो. नुसतं महाराष्ट्रात नाही, साता समुद्रापलीकडे सुद्धा आमच्या या कुलस्वामिनी ग्रुपच्या कार्यक्रमाची दखल घेतली जाते आणि या दखल घेतल्यातून या ठिकाणी त्याची प्रत्यक्ष प्रचिती या कुलस्वामिनी ग्रुपला आलेली आहे. आपल्या कुलस्वामिनी ग्रुपचे एक सदस्य श्रीमान योगेशजी अमृतकार यांचे भाचे श्रीमान रितेश संजय वाणी यांनी साता समुद्रा पलीकडून म्हणजेच जर्मनी येथून या कुलस्वामिनी ग्रुपसाठी 1111 रुपयाची देणगी ऑनलाईन या ठिकाणी फोन पेने पेड केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे सांगायला विषय पैसे रक्कम किती आहे त्यापेक्षा साता समुद्रा पलीकडे देखील या कार्यक्रमाची दखल घेतली जाते. सागरदादा हे आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय. यासोबतच आदरणीय श्रीमान सुनील मालपुरे सर, श्रीमान आणि रोटेरियन अनिल मालपुरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते जसा संचालक बांधकाम व्यावसायिक श्रीमान संदेश भाऊ येवले, तसेच भाऊसाहेब अशोकजी बागळ यांनी देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. या सर्वांचं मी या कुलस्वामिनी ग्रुपच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. समजा अनावधाने कोणाचं नाव सुटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर आरतीसाठी यजमान जे आहेत त्या आरतीच्या यजमानांची नावं या ठिकाणी सांगतोय. त्यांनी आरतीकडे त्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर सागरदादा त्या ठिकाणी आरती घेतील, त्याच्यावर गीत घेणार आहे. गवळण होईल, आरती, जोगवा हे सर्व झाल्यानंतर महाप्रसादाची महिलांनी बसून घ्या. महिलांना भेटवस्तू भेटणार आहे. सर्व महिलांनी खाली बसा. जे पहिले जातील त्यांना भेटवस्तू भेटणार आणि आहे. वेळेत आपण पूर्ण करणार आहोत. काळजी करू नका, सर्वांची काळजी आहे. पैठण्या बी ठेवल्या आहेत आपण, आमच्या मंडळाकडून पैठण्या आहेत. खाली बसा. महाप्रसादाची व्यवस्था खाली केलेली आहे. तेव्हा आरतीचे यजमान पाठीमागची स्टेजच्या पाठीमागे श्रीमान भाऊसाहेब नारायण हरी ब्राह्मणकर श्रीवसौ, त्यानंतर श्रीवसौ श्रीमान संजयजी ब्राह्मणकर, त्यानंतर श्रीवसौ श्रीमान मनीषजी ब्राह्मणकर, त्यानंतर श्रीवसौ भूषणदादा ब्राह्मणकर आणि श्रीवसौ सचिनदादा कोटावदे हे सर्व आरतीचे यजमान आहे. या सर्वांना विनंती आहे की आपण जोडीचं त्या ठिकाणी आरतीच्या ठिकाणी जायचं आहे. यानंतर सर्वांना विनंती, आपण कार्यक्रम संपल्याशिवाय कोणी जागा सोडू नका. शिस्तीत सर्वांनी पालन करा. सर्वांना महाप्रसाद मिळेल. भगिनींसाठी ओटी आणि भेटवस्तूची व्यवस्था आहे ती आपण स्वीकारावी. सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. उद्यापासून एक सूचना आहे. उद्यापासून या पोथीची सुरुवात होणार आहे. कानबाई माता मंदिर त्या ठिकाणी आपण सर्वांनी उद्या संध्याकाळी 9 वाजेपासून या पोथीला सुरुवात होईल. तरी आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती. सचिन मामा कोठावदे आणि निधी कोठावदे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. नवनाथ पोथी. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहा. आता एक छोटंसं गाणं होईल. वाडी वाडी ये चंदन वाडी. देखो टाळ्या वाजायला लागत रे भाऊ. चालेल. शेवटचं गाणं आहे आणि मग गवळण होईल. सर्वांनी आनंद घेऊन घ्या. उद्या घरी गेल्यानंतर किंवा रात्री घरी गेल्यानंतर असं मनात येणार नाही की बाबा मला नाचणं होतं, नाचायला भेटलं नाही. तर आतेच नाचील या. थोडं थोडं मागे सरकून घ्या म्हणजे महिलांना 4 पावली खेळता येईल. चला, जसले नाचले त्याचे पुढे या पटापट. जो चांगला आनंद घेईल त्याला सरप्राईज गिफ्ट आहे.
वाडी वाडी ये चंदन वाडी 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 ये चंदन वाडी कोण नेसिये गुलाबी साडी कोण नेसिये गुलाबी साडी नेसिये गुलाबी साडी गंगू नेसिये गुलाबी साडी आर वाडी वाडी ये चंदन वाडी 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 ये चंदन वाडी कोण नेसिये गुलाबी साडी कोण नेसिये गुलाबी साडी माटी सुंदरी नसिये गुलाबी साडी सुंदरी नसिये गुलाबी साडी आर वाडी वाडी ये चंदन वाडी 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 ये चंदन वाडी काकेनी गाय मोरी रे घुंगरू बँड नवाजे काकेनी गाय मोरी रे घुंगरू बँड नवाजे कोणता गाणं वाजणार रे घुंगरू बँड नवाजे कोणता गाणं वाजणार रे घुंगरू बँड नवाजे शिरपुर गाणं गोल्डन रे घुंगरू बँड नवाजे शिरपुर गाणं गोल्डन रे घुंगरू बँड नवाजे काकेनी गाय मोरी रे घुंगरू बँड नवाजे काकेनी गाय मोरी रे घुंगरू बँड नवाजे कोणता गाणं वाजणार रे घुंगरू बँड नवाजे कोणाला रे घुंगरू बँड नवाजे चला 40 वाले चला खानदेश वाले हौशे घरी ना काढा दिस इज अ पार्ट 2 घे 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 घडी ना गाडा घर घर फिर घडी ना गाडा टिक टिक वाज घडी ना गाडा घर घर फिर माई घडी ना गाडा टिक टिक वाज काय बा मालन रुसनी वती 40 गावना वसर बसनी वती घडी ना गाडा घर घर फिर माई घडी ना गाडा टिक टिक वाज काय बा मालन रुसनी वती शिरपूर ना बाजार मा बसनी वती घडी ना गाडा फिर घर घर माई घडी ना गाडा टिक टिक वाज आर चाल बर आणि म्हणा सगळे तू चाल तुले कसा रागवणा सगळे तुझा आर चाल बर आणि म्हणा सगळे तू चाल तुले कसा रागवणा सगळे तुझा वामनी मालन तू का बर रुसनी वती 40 गावना बाजार मा का बर वसन
माती अरे घडीला काटा घर घर फिर घडीला काटा टिकडिक वाजा घडीला काटा घर घर फिर घडीला काटा टिकडिक वाजा उठूट मालन भरून करा घेणं बसार चाल म्हणा सगळे सगळे उठूट मालन भरून करा घेणं बसार चाल म्हणा सगळे सगळे उठूट मालन भरून करा घेणं बसार चाल म्हणा सगळे सगळे वा भाई वा सर्व 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद आता आरतीची तयारी होईल चला जागा करा आरतीसाठी आरतीच्या यजमानांना पुढे येऊ द्या करतं त्यांचे मनापासून समाजाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक. आरतीचे यजमान त्या ठिकाणी आहेत सागर दादा ठीक आहे आलेल का लावली का आरती करा सुरुवात. हॅलो सांगितलेल्या सूचनेप्रमाणे सर्वांनी आरती जोगवा झाल्यानंतर या ठिकाणी महाप्र आपला अधिकचा वेळ देऊन सर 2 ते 3 दिवस आधी तयारी करतात आणि आपला कार्यक्रम जास्तीत जास्त रंगतदार करण्याचा प्रयत्न करतात. पुनश्च सरांचे धन्यवाद. जय मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव रत्नखचित खोरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा धुण धुण तेनो कोरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसोळ वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटवाई सजना संकष्टी पावावे गिरवाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती
दुर्घटवारी तुझ विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी भवनी माता तुझ ऐसे नाही चारे श्रमले परंतु न भरले काही साही विवाद परिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसिलवलाई जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी वदने प्रसन्न होसी निज दाशा क्लेशापासून सोडी दोडी भवभाषा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पदभंग जलेचा जय देव जय देव जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी जय हो अवनेसली पात पिवळे हार शोभे गळाने हाती घेऊन या त्रिशूळ बाणी कुमकुम किराण जय जय भवानी जय हो अरे अंगीला लोशी कांचोळी परमोत्याची जाई हृदयी झळकली पिवळी शोभे ही गळसरीन जय जय भवानी जय हो माता राणी टाळ्या वाजवायच्या टाळ्या अन पायी गागरिया कुलकुल नाके मुक्ता फळन माता केसरिया पुरवर नयनी हे काजळन जय जय भवानी सियावरिया मैसोनी हिंडत रानो राणी तुझला नमी तो निसदिनी गोसावी नंदन जय जय भवानी अनाई पद्मवती गुणवंती सुंदर तुझी मूर्ती भावे ओ वाळू आरती देशील सुख संपत्ती जय जय भवानी कुलदेवी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती जिरणे पाण्यात तुझे गटाना नदी किनारी केला मुक्कामा ओढणाय पुणाय माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती ओ बाल गावी तुझे गटाना गावाच्या मध्ये केला मुक्कामा सरजा माझा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती म्हणून देवी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती अन सतपुड्यामध्ये तुझे गठाना गावाच्या मध्ये केला मुक्कामा
सकाळ संध्याकाळ करीन आरती अन पाटण गावी तुझे गठान तापी नदीला केला मुक्कामा अन्नपूर्णा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती आणि कापण गावी तुझे गठान गावाच्या मध्ये केला मुक्कामा ओ जोगशलू माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती शेलू मेथीला तुझे गठान गावाच्या मध्ये केला मुक्कामा भवानी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती अन वेळ दे गावी तुझे गठान गावाच्या मध्ये केला मुक्कामा अंबिका माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती हिंगणे गावी तुझे गठान नदी किनारी केला मुक्कामा अन जोगेश्वरी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती बेटावट गावी तुझे गठान गावाच्या मध्ये केला मुक्कामा मठांबा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती अन माळसा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती अन बेटावट गावी तुझे गठान गावाच्या मध्ये केला मुक्कामा ओ पेडकाई माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती अन साळवे डोंगरात तुझे गठान डोंगराच्या पलीकडे केला मुक्कामा कुलदेवी माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती ओ एकवीरा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती धुळ्याच्या गावी तुझे गठान पांढरा किनारी केला मुक्कामा एकवीरा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती वनिया पुण्याला तुझे गठान गावाच्या मध्ये केला मुक्कामा माय भरली आरती आंबेडकर तुझे ध्यान ग दुसरी आरती आंबे आम्हाला तू पावग तिसरी आरती चारी दिश नमस्कार ग चौथी आरती प्राची प्रकाशल्या ज्योती ग पाचवी आरती साई शास्त्र देतील गहाई ग सहावी आरती सप्त सागर भरले पुराण ग सातवी आरती गळे भैरम्माचे ठिकाण ग आठवी आरती नौकंडानी राघव नववी आरती धारी उतरल्या बोल्या ग दहावी आरती अकरा रोकडे हनुमान ग अकरावी आरती 12 दिवसांचा महिमान ग 12वी आरती 13 राणींचा विस्तार ग 13वी आरती 14 चौकट भरले पुराण ग 14वी आरती 15 तीर्थांच्या गागरी ग 15वी आरती 16 सुखदेवाच्या कळा ग 16वी आरती 17
12वी कलम ग 18वी आरती हाती पुस्तकांचा बार ग 21वी आरती पुस्तक वाचे नाना परी ग 20वी आरती एक अक्षर मोठ्या मानी ग 21वी आरती बाई तुला भगत उना दारी व 22वी आरती बाई तुनी फुल भरानी तयारी व 23वी आरती बाई तुनी येवानी तयारी व 24वी आरती बाई तुला जवळून नमस्कार व 25वी आरती बाई तुला येथून नमस्कार व करू कानबाईनी आरती आई तुला येथून नमस्कार व करू कानबाईनी आरती कापूर लावून द्या कापूर लावून झडपी गाणा थाटीवर वाटी झडपी गाणा अरे वधू माळी आणि सटू वधू माळी आणि सटू अरे मनी कानमध्ये किले तू मनी कानमध्ये किले तू या 40 गावले उभी होती बाई 40 गावले उभी होती अब साखर शेला नेसत होती बाई साखर शेला नेसत होती वाह! आणि कपाळी कुंकू लावत होती बाई कपाळी कुंकू लावत होती आणि भांगे गुलाला भरत होती भांगे गुलाला भरत होती आणि डोळे काजळ भरत होती बाई डोळे काजळ भरत होती अवघड आरती घडत होती बाई अवघड आरती गजरे लावू कापूरने आरती गजरे लावू बाई कापूरने आरती गजरे लावू हाताच्या आरतीवाल्याने कापूरने आरती गजरे लावू बाई कापूरने आरती गजरे लावू अव कानबाई मायना जत्रे जाऊ माय 16 देवीसना जत्रे जाऊ या 16 देवीसना मोठा थाट माय 16 देवीसना मोठा थाट अव देव दर्शनले मिळे नवा देव दर्शनले मिळे नवा नारळ फोडू 360 बाई नारळ फोडू 360 आणि उत्पत्त्या लावू 108 बाई उत्पत्त्या लावू 108 प्रसाद वाटू गाव गाव बाई प्रसाद वाटू हाव हा प्रसाद लेतीन ढर दिन वाट बाई प्रसाद लेतीन ढर दिन वाट या 16 देवीसले नमस्कार बाई 16 देवीसले नमस्कार जवळून दाखव साक्षात्कार बाई जवळून दाखव साक्षात्कार म्हणे कानबाई माताले नमस्कार बाई कानबाई माताले नमस्कार अव जवळून दाखव साक्षात्कार बाई जवळून दाखव साक्षात्कार बोला 16 कुलस्वामिनी माता की जय सर्व असे दोन्ही हात वर करा बरं एकदम सायलेंट बोला 16 कुलस्वामिनी माता की बोला
आई अंबेचा जोगवादे ग जोगवादे आई अंबाबाई तुझे तळाकर खोल आई अंबाबाई तुझे तळाकर खोल आणि नाही ऐकू आले मला पुजाऱ्याचे बोल आता जोगवादे आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ आणि नथमध्ये मध्ये तुझा हातारात एकाचा जोगवादे दे बाई दे जोगवादे आई अंबेचा जोगवादे गे जोगवादे आई अंबाबाई तुझ्या पायामध्ये चाळ आई अंबाबाई तुझ्या पायामध्ये चाळ अगं तुझ्या दर्शनाला आला नवसता मला आता जोगवादे आई अंबाबाई तू तर आहे समाधानी आई अंबाबाई तू तर आहे समाधानी अरे करतो तुझी सेवा तू तर माझी कुलस्वामी आता जोगवादे आई अंबाबाई तुझी शेंदुराची मूर्ती आणि पायरी पायरी लावल्या कापडाच्या ज्योती आता जोगवादे आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सारी आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सारी आनंद खंडामध्ये तुझी हलवी ना दोरी आता जोगवादे जय हो मिठा मिठाचा जोगवा हो चला ग बायानो दरबारी हो मला बाहेर जायचं सतवरी उमर खेड्याच्या बाजारी हो उमर खेड्याला जाईन हो साडी तोडी घेईन हो आई अंबेला वाहीन ग मग मी माघारी येईन मिठा मिठाचा जोगवा हो चला गवायानो दरबारी हे मला बाई जायचं सतवरी उपर खेड्याच्या बाजारी हो उपर खेड्याला जाईन हो हळद कुंकू घेईन हो आई अंबेला वाहीन ग मग मी माघारी येईन हो मिठा मिठाचा जोगवा हो मला बाई जायचं सतवरी ग उपर खेड्याच्या बाजारी या 40 गावाला जाईन सोळा देवीचं दर्शन घेईन अग डोळे भरून पाहीन ग मग मी माघारी येईन हो मिठा मिठाचा जोगवा हो चला ग बायानो दरबारी हो मला बाई जायचं सतवरी ग 40 गावाच्या बाजारी 40 गावाला जाईन
ओ आईचा जोगवा मागे नगर मग मी माघारी येईन वामना रागन को धरुव माय रागन को धरुन आमना रागन को धरुव माय रागन को धरू आम्ही काय आदल्याना बालक व माय आदल्याना बालक आम्ही काय आदल्याना बालक व माय आदल्याना लेकर तर गाय मी वासरू व माय गाय मी वासरू तू तर गाय मी वासरू व माय गाय मी वासरू गाय मी वासरू माय गाय मी वासरू रुद्र गाय मी वासरू माय गाय मी वासरू पाच अमृत निधारव माय अमृत निधारण पाच अमृत निधारव माय अमृत निधार करण चूक भूल माफ करव माय भूल माफ कर चूक भूल माफ करव माय भूल माफ कर चूक भूल माफ करव बोला कानबाई माता की आज व्हिडिओग्राफर शिरोडे डिजिटल चाळीसगाव यांच्या सुद्धा चॅनलला संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तरी आपण सर्वांनी या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या जय माता दी जय खानदेश